नागपूर जिल्ह्यात आज मेडिकल दुकानदारांचा बंद 100% यशस्वी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या आवाहनानुसार पारशिवनी, रामटेक आणि देवलाबाद परिसरातील औषध दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। या बंदमुळे नागरिकांना औषधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। ऑनलाईन औषध विक्री, डॉक्टरांकडून ऑनलाईन उपचार आणि सल्लामसलतीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांना मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय। गेल्या 10 वर्षांपासून या धोरणाविरोधात आंदोलन सुरू असल्याचं सांगत औषध विक्रेत्यांनी सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान आपल्या विविध मागण्यांसंदर्भात दवा विक्रेत्यांनी रामटेक पोलीस प्रशासन आणि तहसीलदार रमेश कोल्पे यांना निवेदन सादर केलंय। आम्ही रामटेक तालुक्यातील संपूर्ण केमिस्ट बांधव जो देशव्यापी संप आदरणीय आमचे जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आजच्या दिवशी संप पाळून राहिलेलो आहे। आमची शासनाला मागणी ही आहे की ऑनलाईन विक्रीमुळे जी आमचे थोक आणि किरकोळ विक्रेता, औषध विक्रेता यांच्यावर जे संकट कोसळलेलं आहे, त्यांचे व्यवसाय कमी झालेले आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन डॉक्टर्स लोक ते अवेलेबल झालेले आहेत। ऑनलाईन त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन निघून राहिलेली आहे आणि ऑनलाईन औषधीमुळे भेसळयुक्त औषधांचा पुरवठा होऊन राहिलेला आहे। त्याचं विरोध प्रदर्शन आम्ही इथे करून राहिलेलो आहे। मागच्या 10 वर्षापासून आम्ही हा विरोध दर्शवून राहिलेलो आहे। शासनाने जे 2 निर्णय त्यामध्ये केले होते, कोविडमध्ये एक आणि त्याच्या अगोदर, तर त्या विरोधात आम्ही त्यांना मागणी करतोय की ते निर्णय तात्काळ मागे घ्यावे आणि आमच्या किरकोळ औषधी विक्रेत्यांना दिलासा द्यावा, हीच आमची मागणी आहे। आजचा बंद ऑनलाईन औषधी विक्री बंद व्हावा ह्याकरता आम्ही हा बंद ठेवलेला आहे। आम्हाला ह्या बंदमध्ये रामटेकचे जे संपूर्ण डॉक्टर आहे, ज्यांचे जे मोठे हॉस्पिटल्स आहे, ते सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन राहिले। त्यांनी आपली OPD बंद ठेवलेली आहे, ते फक्त IPDमध्येच आपले पेशंट्स बघून राहिलेले आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आजचा हा समाज जो आहे, हा कुठंतरी नशेच्या ज्या गोळ्या आहेत, हा सहजरित्या ह्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध होऊन राहिल्या, त्या उपलब्ध नाही झाल्या पाहिजे। त्याकरता आम्ही हा ऑनलाईन विक्री बंद व्हावी ह्याकरता आम्ही मागणी करतो आहे। सरकारने आमची मागणी मान्य करावी।